सर, मी आत्ताच 12वी सायन्सची एक्झाम दिली आहे. अच्छा. बायो आणि मॅथ्स दोन्ही घेतलं होतं. बरं. मी पुढे कुठला कोर्स निवडायला हवा? ओके, तुम्हाला काय वाटतं कुठला कोर्स तुम्ही निवडा असं तुम्हाला वाटतंय? सांगा बरं. इंजिनिअरिंग. आणि का बरं? एनी स्पेसिफिक रिझन? नाही, बरं. आवड फक्त. मग तुम्ही तुमच्याकडे बायो पण होतं, मग तुम्ही बायोचा विचार का नाही करत आहे? फार्मसी, मेडिकल हा विचार तुम्ही का बरं करत नाही आहे? हां मित्रांनो, पालक आणि स्टुडंट मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. म्हणजे 11वी-12वीसाठी सायन्स घेतलं आणि त्याला बायो आणि मॅथ्स दोन्ही पण घेतलेलं असतं आणि मग 12वीची एक्झाम संपली की पुढे क्वेश्चन मार्क येतो, याच्या पुढे काय करावं. ॲक्च्युली गंमत अशी आहे, खरं तर 10वीच्या परीक्षेनंतर जर तुम्ही त्याच वेळेला तुमच्या ॲप्टिट्यूड टेस्ट करून घेतल्या आणि हे ठरवलं की आपलं IQ, ॲप्टिट्यूड, इंटरेस्ट आणि पर्सनॅलिटी जशी असेल त्याला साजेसं तुम्ही करिअर निवडा. सायन्स घ्यायचं तर हरकत नाही, त्याच्याकरता तुम्ही मॅथ्स घ्यायचं की बायो घ्यायचं याच्यामध्ये आपण टेस्ट करून ठरवू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे, तुमचं आता 12वी झालं समजा असेल तर किमान आता तरी असं तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला यापुढे स्वतःसाठीचं करिअर पुढे ठरवताना कन्फ्युजन असू नये. तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस आयडेंटिफाय करा आणि त्यानुसार पुढचं करिअर निवडा, कारण तुमचा 12वीच्या नंतरचा वेळ अजिबात वाया जाता कामा नये. नाहीतर होईल असं की जसं तुम्ही 11वी-12वीमध्ये सायन्समध्ये बायो आणि मॅथ्स दोन्ही घेतल्यामुळे तुमच्या आईवडिलांना एक्स्ट्रा पैसे भरावे लागले होते एका एक्स्ट्रा विषयाचे, तो विषय आता तरी सोडणं आवश्यक मित्रांनो आहे. म्हणून असं आहे, करिअर निवडताना यापुढे तुम्हाला आनंदाने तुम्हाला शिकता आलं पाहिजे, समजलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे स्कोप असला पाहिजे. ह्या गोष्टी कधीही फक्त विचारून कधीच पूर्ण होत नाही. अदरवाईज तेवढं नॉलेज गुगलवरती अवेलेबल आहे. कुठला विषय घ्यावा, काय करावं, गुगलवरती अवेलेबल आहे. त्यामुळे आयडियली तुमच्या टेस्ट करा आणि मगच ठरवा की आपण याच्या पुढे काय करावं. नमस्कार.